वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। मोक्ष जीवनामधलं अंतिम प्रयोजन, परम सुखी होण्याचा मार्ग। पण हा मार्ग आम्हाला कसा प्राप्त होईल, ती कला काय आहे, ती कला या मोक्षाधिकारामध्ये आम्हाला समजून घ्यायची आहे। आमच्या जवळ आमच्याच माध्यमातून आम्हाला या आत्मा आणि बंध, आत्मा आणि परद्रव्य, आत्मा आणि रागद्वेषादी विकार यामध्ये भेद अवलोकन करायचं आहे। म्हणजे बंध आणि आत्मा किंवा बंध, राग आणि आत्मा किंवा परद्रव्य आणि आत्मा यांना त्या त्याच्या स्वलक्षणाने जाणून जी कोणती संधी त्या ठिकाणी आहे त्या संधीला ओळखून बुद्धीच्या तीक्ष्णतेने भेदून छेदून या बंधापासून विरक्त होऊन आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये रक्त होऊन त्यातच आम्हाला रममाण व्हायचं आहे आणि सुखी होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे। जी मला आत्मानुभूती पाहिजे होती, जे विलक्षण परम असं तत्व मला उपलब्ध करायचं होतं, ते हेच आहे आणि हे मला परम सुखी बनवू शकतं। हा अकाट्य अभेद्य विश्वास अंतरंगामध्ये जागरूक होणं, याचंच नाव आहे सम्यक दर्शनाची प्राप्ती होणं। आणि एकदा जीवनामध्ये सम्यक दर्शन उपलब्ध झालं की जीवनामध्ये आम्हाला नक्कीच मोक्षाची प्राप्ती होणार आहे। त्यासाठी आम्हाला स्वतःच्याच प्रज्ञेचा उपयोग करून घ्यायचा असणार आहे। आणि या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे काय, तर भेद विज्ञानासोबत होणारी आत्मानुभूती याला म्हटलेलं आहे प्रज्ञा। ही प्रज्ञा बंधाला कशा प्रकारे दूर करते, तर जे द्रव्य कर्म आहे हे तर पौद्गलिक आहे, ते आत्म्याशी एक परस्पर अवगाह रूपाने एका क्षेत्रावर बद्ध आहे आणि त्याचं लक्षण वेगळं आहे, ते पौद्गलिक आहे। आणि या दृष्टिकोनातून या द्रव्य कर्मापासून हा जीव पृथक स्वतःला अनुभवू शकतो की हे पौद्गलिक आहे। जे पौद्गलिक आहे त्याचा आणि माझा अत्यंत अभाव आहे। ते जरी आत्मप्रदेशावर स्थित असले तरी द्रव्य कर्म म्हणजे मी नाही, ही प्रखर अशी भेद विज्ञानाची छैनी याला सतत जागरूक रूपाने वापरावी लागेल। प्रश्न आहे भावकर्मापासून कसं वेगळं करायचं, कारण भावकर्म म्हणजे जीवाचा मोह राग द्वेष रूपी परिणामच आहे आणि हा परिणाम हा अशुद्ध परिणाम आहे आणि हा जीवासोबत एक रूपाने परिणमतो, पण कारण जीवच त्या रूप होतो। आता एवढं एकत्व दिसत असताना याच्यामध्ये वेगळेपणा कसा अनुभवायचा। वर्तमानामध्ये जे काही हे रागद्वेषादी प्राप्त होत आहे माझे परिणाम, ते जीवामध्ये जरी त्या समयात व्याप्य वाटत असले तरी देखील ते माझं व्याप्य नाही। माझं व्याप्य माझा ज्ञान दर्शन स्वभाव हेच आहे आणि हा जो राग आहे हा संयोगजन्य रूपाने माझ्याशी संबद्ध आहे, हा वेगळा आहे। हा द्रव्य कर्माच्या उदयात होणारा वैभाविक जीवाचा परिणाम आहे, हा नैमित्तिक आहे आणि म्हणून तो माझा स्वभाव नाही। म्हणून त्यांना मला अशा तऱ्हेने
सूक्ष्म दृष्टीने सूक्ष्म संधी सोडून जर आम्ही मनन चिंतन केलं तर आम्हाला त्यामध्ये भिन्नता प्रतीत येतात. म्हणजे द्रव्य कर्मापासून नो कर्मापासून भिन्नता ही तर सहज प्रतिभासित होते, कारण ते स्पष्ट प्रगट जड रूप आहे. पण भावकर्मापासून देखील सूक्ष्म सूक्ष्म जात आमच्या ज्ञानदर्शन स्वभावाशी तन्मय होत रागापासून मी पृथक आहे ही प्रतीती जीवनामध्ये अनुभवात येऊ शकते. पर्यायीत रागाचं ज्ञान होते. ती वर्तमान पर्याय आत्म्यापासून पृथक नाही आहे, पण राग मात्र आत्म्यापासून पृथक आहे. अशा तऱ्हेने हा भाव भासनापूर्वक प्रतीतियुक्त भेदविज्ञानाची धारा चिंतनामध्ये ठेवून भावकर्मापासून देखील मला स्वतःला वेगळं असं अनुभवायचं आहे. यानंतर आचार्यांनी आम्ही 297 नंबरची गाथा बघत होतो आणि त्या गाथेमध्ये सर्वप्रथम टीकेमध्ये परकर्तृत्वाचा निषेध केला. दोन द्रव्यामधला कारक संबंध हा तर अध्यात्माला मान्यच नाही. त्यामुळे अभिन्न कारकांचा संबंध म्हणजे सद्भूत व्यवहारण्यानी एका द्रव्यात प्रस्थापित केलेला असा कारक संबंध त्याच्या माध्यमातून या परद्रव्याच्या कर्तृत्वाच्या कारक संबंधाचा निषेध केला. जो परामध्ये कारक संबंध आहे हा असद्भूत व्यवहारण्याचा विषय. त्याला सर्वप्रथम आचार्यांनी आमच्यापासून हे वेगळं आहे हे सांगितलं की तू सद्भूत व्यवहारण्याचा जो विषय दिला की कोणता विषय दिला की मी ग्रहण करतो, माझ्यामध्ये ग्रहण करतो, स्वतःलाच ग्रहण करतो, माझ्यासाठीच ग्रहण करतो, माझ्यापासूनच ग्रहण करतो. एक एक पहा, मी ग्रहण करतो हा कर्तापणा आहे. मी ग्रहण करतो. कोण ग्रहण करतो तर आत्मा, मी, म्हणून हा कर्ता झाला. कुणाला ग्रहण करतो? मी स्वतःलाच ग्रहण करतो, तर स्वतःला, हे त्याचं कर्म झालं. कुणाद्वारे करतो? माझ्याद्वारे ग्रहण करतो, हे करण झालं. माझ्यासाठीच ग्रहण आहे, हे संप्रदान आहे. माझ्यापासूनच ग्रहण होते, हे अपादान आहे. आणि माझ्यातच हे ग्रहण आहे, हे अधिकरण आहे. अशा तऱ्हेने हे अभिन्न षटकारक परिणमन एका समयातल्या पर्यायीमध्ये एक द्रव्याश्रित आचार्यांनी प्रस्थापित केलं, भिन्न कारक संबंधाला सोडविण्यासाठी. यानंतर हे जे एका समयामध्ये कारक संबंध त्यांनी ठेवलेला होता त्याला आचार्य आता सांगत आहे की हा एका संबंधातला कारक भेदाचा विकल्प तरी तू अंतरंगामध्ये का धारण करतोस? या विकल्पांना देखील तुला सोडून द्यावं लागणार आहे. आणि जे शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्व आहे, या आत्मतत्वाचा तू आता त्यातच रममाण हो. तेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे, तेच तुझ्यासाठी हितकर आहे. म्हणून अशा तऱ्हेने आम्हाला या षटकारकांचा देखील निषेध केलेला आहे. आमची ही जी प्रज्ञा आहे ही आपल्या नियत स्वभावाचं ग्रहण करून मी चेतक रूप आहे हे प्रतीतीत घेऊ शकते. जर आम्ही थोडा उपयोग सूक्ष्म केला, बुद्धीची तीव्र धारा आमच्या जीवनात भेदविज्ञानाची आम्ही प्रस्थापित केली आणि सतत ही भेदविज्ञानाची कला जर आम्ही जोपासली तर आम्हाला हे लक्षात येतं की हे आत्म्याचं आहे आणि हे पराचं आहे. माझा नियत स्वभाव हा आहे, मी त्याचंच ग्रहण करू शकतो. आणि जे काही या स्वभावाशी विसंवाद उत्पन्न करणारे परिणाम आहे ते मी नाही, ते माझं व्याप्य नाही. हे चेतक स्वभावी परिणामच याच्यामध्येच मी व्यापक आहे आणि आत्माच व्यापक आहे आणि हे परिणाम व्याप्य आहे. अशा तऱ्हेने हा चेतनवान आहे आणि शेष सर्व जे आहे ते परभाव आहे. आणि एका समयातील ज्ञान पर्यायी इथे सामर्थ्य आहे की ही प्रज्ञा
सर्वज्ञ स्वभावी आत्मतत्वाचा निर्णय करायला समर्थ आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये जी आत्मानुभूती जीवाला येईल ती एक समयवर्ती जीवाची जी पर्याय आहे, या पर्यायीचंही सामर्थ्य केवढं आहे. तर या पर्यायीमध्ये मी सर्वज्ञ स्वभावी आत्मा आहे हा निर्णय या पर्यायीने केलेला आहे. आणि पूर्ण स्वभाव कसा असतो त्याला देखील या एका समयातील पर्यायीनी जाणलेलं आहे. म्हणजे प्रथमतः जी पर्याय पराकडे चुकत होती आणि राग आणि ज्ञान एकरूप त्यामध्ये प्रतिभासित होत होतं, आता जी पर्याय त्रिकाली शुद्ध आत्मद्रव्याच्या अवलंबनाने उत्पन्न झाली, त्या पर्यायीत जो चेतक आहे, जो ज्ञायक आहे, तो मी आहे हा निर्णय केला. आणि म्हणून अभिन्न सहाकारकांच्या माध्यमातून मीच मला माझ्याकडून, माझ्यासाठी, माझ्यापासूनच, माझ्याच आधारे ग्रहण करतो ही प्रथमतः स्थापना केली. आणि जेव्हा त्रिकाली आत्मतत्वामध्ये हा लीन झाला, तेव्हा हे एका समयातील षटकारकांचे विकल्प देखील समाप्त झालेले आहे. म्हणून न चेतयिता न चेतयितू अशा तऱ्हेचा हा अभिन्न परिणाम हे शब्दामध्ये सांगावं लागला आचार्यांना. आचार्यांना शब्दाची भाषा नको आहे. इथे तर त्यांचा स्वाद आत्म्याचा अनुभवत आहे आणि तो निशब्द रूपाने तो आत्मा ते आता अनुभवत आहे. कारण जेव्हा एखादी वस्तू कल्पना करा, आमच्या तोंडामध्ये आवडीची वस्तू आहे आणि ती पूर्ण आम्ही तोंडात भरून घेतलेली आहे पूर्ण, त्यावेळेला आम्ही बोलू शकत नाही. त्यावेळेला आमचा स्वादच फक्त आम्ही अनुभवतो त्या वस्तूचा, बाकी बोलण्याची सीमा तिथे उरलेली नाही. ते शब्द विराम पावलेले आहेत. तसा हा ठसाठस असणारा आत्म्याचा अनुभव, हा ज्ञानाचा आनंद, ही निर्विकल्प अनुभूती ज्या समयात हा जीव घेतो आहे, तेव्हा बोलण्यासारखं त्याच्याजवळ काहीही नाही. त्या रममानते, त्या ज्ञानामध्ये तो तल्लीन झालेला आहे. आणि म्हणून न तो चेतता न चेतता असून अशाद्वारे त्याचा सगळ्याचा निषेध केला गेलेला आहे. इथपर्यंतच आम्ही प्रकरण त्या दिवशी बघितलेलं होतं. आता त्याच्या पुढे बघा भावार्थ. 297 कलश गाथेचा भावार्थ पहा की ज्याप्रमाणे प्रज्ञेनेच, प्रज्ञा म्हणजे हा विशिष्ट शब्द आहे, प्रज्ञा म्हणजे काही बाहेरून आणलेली वस्तू नाही, ही स्वतःचीच आत्मानुभूती रूप अशी अनुभव दशा आहे. या प्रज्ञेने आत्म्याला बंधापासून स्वलक्षणाने भिन्न करावे. मेथड सांगत आहे, पद्धत सांगत आहे की कशा रीतीने तुला वर्क करायचं आहे जीवनामध्ये. एक टार्गेट दिलेलं आहे आम्हाला. कोणतं टार्गेट दिलेलं आहे? आत्मानुभूती. हे टार्गेट आहे आमच्या जीवनातलं. आणि याला जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुला कोणत्या पद्धतीने जावं लागेल, कोणता मार्ग तुला घ्यावा लागेल. सगळ्यात शॉर्टेस्ट रूट आम्ही पसंत करतो. या ठिकाणी आचार्य सगळ्यात शॉर्टेस्ट रूट आम्हाला सांगत आहे की प्रज्ञेने आत्म्याला बंधापासून स्वलक्षणाने भिन्न करावे. लक्षण जाणून घ्या. दोनचं लक्षण जेव्हा आम्ही जाणू तेव्हा दोन वेगळं आहे अशी प्रतीती येईल. आम्ही एखाद्या वस्तूमधली भेसळ जर आम्हाला ओळखायची असेल तर भेसळ कशी ओळखू शकतो? त्या हळदीमध्ये समजा लाकडाचा भुसा, पिवळ्या रंगाचा भुसा मिसळलेला आहे. आम्ही त्याच्यामधलं वेगळेपण कसं अनुभवू शकतो? तर आम्हाला माहिती आहे की हळद ही पाण्यात विरघळणारी आहे, पण लाकडी जो भुसा असेल तो पाण्यात विरघळत नाही. नंतर हळदीचा रंग त्याचा स्वयंचा आहे, हा लाकडाला वरून रंग दिलेला आहे. अशा तऱ्हेने या लक्षण भेदाच्या माध्यमातून आम्ही जशा दोन गोष्टी पृथक आहे हे अनुभवू शकतो आणि त्याला वेगळं देखील करू शकतो. जर आम्हाला पृथक करण्याची प्रक्रिया ज्ञात असेल तर आम्हाला ते वेगळं देखील करता येऊ शकतं. तर अशा तऱ्हेने स्वलक्षण जाणून घ्या.
आणि स्वलक्षणाच्या आधारावर त्याला भिन्न करा. याप्रमाणे हा चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे. आणि इतर भाव म्हणत असताना आम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की जे रागादी आणि वर्णादी 29 भाव जीव अजीवाधिकारामध्ये आचार्यांनी सांगितलेले आहे. पुद्गलादी आणि रागादी या दोहोंना काय फरक आहे? पुद्गलादी आणि रागादी म्हणत असताना तर रागादी आहे ते जीव विपाकी कर्म आहे आणि पुद्गलादी म्हणत असताना पुद्गल विपाकी ते कर्म आहे. त्याचं फळ पुद्गलावर पडतं ते पुद्गल विपाकी, त्याला म्हटलं पुद्गलादी भाव. आणि ज्याचं फळ जीवावर पडतं त्याला म्हटलं जीव विपाकी कर्म. पुद्गल विपाकी आणि जीव विपाकी असे 4 भेद केलेले आहे. क्षेत्र विपाकी आणि भव विपाकी. भव विपाकीचं फळ भवावर पडतं. 4 आयु भव विपाकी आहे, 4 गत्यानुपूर्वी क्षेत्र विपाकी आहे आणि या बाकीच्या कर्मांमध्ये 148 कर्मांमध्ये जीव विपाकी आणि पुद्गल विपाकी अशा तऱ्हेचा 2 तऱ्हेचा भेद आहे. आणि सर्व परभवत असताना आम्हाला पुद्गलादी आणि रागादी हे जीवापासून भिन्न आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 29 भाव जे सांगितलेले आहेत ते. अशा प्रकारे प्रज्ञेनेच आत्म्याचं ग्रहण करावं. हे वेगळं आहे. वेगळं आहे म्हटल्यानंतर जे माझं आहे ते मी घेणार, जे पराचं आहे ते त्याच्याशी मला कर्तव्य नाही. म्हणून ग्रहण क्रियेमध्ये येथे अभिन्न 6 कारक घटवावेत. म्हणून आता याच्यामध्ये एक ग्रहण क्रिया त्याच्यामध्ये हे अभिन्न षटकारक घटवायचे आहे. मी माझ्या करवीच, तृतीया विभक्ती माझ्यासाठी, चतुर्थी माझेपासूनच, अपादान माझे मध्येच, अधिकरण मलाच कर्म ग्रहण करतो. ग्रहण करणारा मी, करता. आणि ते ग्रहण करणं म्हणजे तरी काय? चेतन आत्म्या चेतन रूप ती क्रियाच आहे. ग्रहण केलं म्हणजे काही दुसरं माझ्याजवळ आलं असं काहीही नाही. जे आम्ही चेतनेला विसरलो होतो, जी चेतना आम्हाला मी आहे चेतन रूप हे ज्ञात होत नव्हतं, त्याची केवळ जागृती झालेली आहे की मी हा असा चेतन स्वरूप आत्मा आहे आणि म्हणून चेतन आत्म्याची चेतन रूप क्रियाच आहे. म्हणून चेतनेने चेततो, जाणतो, अनुभवतो असे अभिन्न 6 कारक घटवावे. म्हणून चेतनेने चेततो पण म्हणा, जाणतो म्हणा, अनुभवतो, प्रत्येकामध्ये 6 कारक आम्ही लावू शकतो. म्हणजे ग्रहण करतो म्हटलं त्याप्रमाणे चेतनेने चेततो, चेतने करवी चेततो, चेतनेपासूनच चेततो, चेतनेनेच आम्ही अनुभवतो. हे सगळं 6 कारक अशा रीतीने घटवायचे. आणि तिन्ही याच्यात चेतनेपणा, जाणणेपणा आणि अनुभवणापणा. तदनंतर कारक भेदाचाही निषेध केला आहे की मी एक चैतन्य रूप शुद्ध भाव मात्र आहे. आणि पुढे चालून अनुभवाचं प्रांत जसं सुरू होतं, अनुभवाच्या प्रांतामध्ये प्रवेश केल्या केल्या हा जो विकल्पाचा भेद होता हा बाहेर राहिला. हा विकल्प अंतरंगात डोकावला नाही, केवळ अनुभूती आणि अनुभूती एवढंच जीवनामध्ये उरलेलं आहे. म्हणून तो एक मी शुद्ध चैतन्य मात्र आहे असं अनुभवतो. म्हणून एकाकार अभेद रूप आहे. कर्म, करण इत्यादी षटकारकाचे विकल्प देखील माझ्यामध्ये नाही. कारक रूपाचेही स्वरूपामध्ये भेद करता येत नाही. कोणत्याही तऱ्हेचा भेद विकल्प हा अनुभवाला मान्यच नाही. अनुभवतो तो हा निर्विकल्प आहे. जरी त्या अनुभूतीमध्ये जरी सूक्ष्म असे काही विकल्प असतील, पण ते विकल्प या ठिकाणी गौण करून आत्म्याच्या अखंडतेचा जो अनुभव आलेला आहे हा निर्विकल्प म्हटल्या जाणार आहे. म्हणून अशा तऱ्हेने हा कर्म, करण इत्यादी षटकारकांचे विकल्प देखील माझ्यामध्ये नाही. म्हणून मी चेतत नाही इत्यादी रूपाने, कारकांच्या निषेध रूपाने
निर्विकल्प होऊन आत्म्याचे ग्रहण करावे. म्हणून न चेतन करणारा चेतो, न चेतन करणाऱ्या करवी चेतो, न चेतन करणाऱ्या करवी चेतो, न चेतन करणाऱ्यापासून चेतो, न चेतन करणाऱ्या मध्ये चेतो, न चेतन करणाऱ्याला चेतो. हे षटकारक. मर्म लक्षात आलं असेल गाथेचं. आचार्यांनी स्टेप बाय स्टेप आम्हाला पुढे नेलेलं आहे. एकदम आम्हाला वरच्या पायरीवर शिखराला स्पर्शन करायला आचार्यांनी सांगितलं नाही. कारण आचार्यांना ज्ञात आहे, जे चरणापाशी आहे, जे पायथ्यापाशी आहे, त्यांना पहिले शिखराचं दर्शन करून देणं महत्वाचं आहे. ते शिखर किती रम्य आहे, किती आल्हाददायी आहे, किती प्रसन्न आहे, हे फक्त त्यांनी त्या ठिकाणी खाली असणाऱ्यांना दर्शविलेलं आहे. जी पहिली भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये आचार्यांनी ती उत्तुंगता आमच्या दृष्टीपथात आणून दिली. आणि तेव्हा त्याचं आम्हाला आकर्षण वाटायला लागलं. ते आम्हाला पाहिजे अशा प्रकारची अनुभूतीची आम्हाला अनिवार्य ओढ जीवनात झाली. त्यावेळेला आचार्यांनी तिथे जाण्याचा मार्ग आम्हाला सांगितला. आम्ही कोणत्या भूमिकेत आहोत ती भूमिका पहिल्यांदा सांगितली. आणि ही भूमिका प्रत्येक क्षणाला आम्हाला खाली नेणारी आहे. प्रत्येक क्षणी इथे पतनाचा धोका आहे याची जाणीव आचार्यांनी करून दिली. कारण जोपर्यंत आम्ही भिन्न षटकारकांमध्ये दुसऱ्यांकरवी केल्या गेलं अशा षटकारकामध्ये आहो, तोपर्यंत प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहे, डिपेंडंट आहे. आणि आचार्यांना हा खतरा नको आहे. आचार्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की इथून तू वर चल. इथून वर चलत असताना पहिल्यांदा हा जो असद्भूत व्यवहारण्याचं आमचं क्षेत्र होतं, या क्षेत्रापासून आम्हाला पुढे नेऊन सद्भूत व्यवहाराच्या प्रांतामध्ये, जिथे आम्ही समाधानाने सुटका घेऊ शकतो, श्वास घेऊ शकतो, त्या प्रांतात आणलं. की तुझ्यासाठी तूच एकमेव, तुझ्या परिणतीसाठी तुझा तूच जबाबदार आहे. कशाला दुसऱ्यांच्याकडे तू दीनतेने याचना करतो आहेस? तू तर तुझ्यामध्ये स्वतंत्र आहे, परिपूर्ण आहे, अखंड आहे, आनंदमय आहे. त्या आनंदाला तुला अनुभवायचं असेल तर हे परांवरच अवलंबून असणे पण तुला सोडावं लागेल. आणि त्या प्रांताला मला स्पर्शन करण्यासाठी उद्युक्त केलं. हे स्पर्शन झाल्यानंतर आचार्यांना त्याच्याही पेक्षा निर्भय आनंद आम्हाला प्रदान करायचा होता. आणि त्यासाठी आचार्यांनी आम्हाला हे सांगितलं की आता तू या सद्भूत कारकांच्या भेदात तरी का अडकतोस? एका समयातला हे कशासाठी आहे, कुणासाठी आहे, कशापासून आहे, हे विकल्प सोड. या विकल्पांना तुला सोडून आता केवळ एक शुद्ध तत्वामध्ये रममाण होणं, एवढंच तू त्या ठिकाणी अनुभव की जो अतींद्रिय, अनुपम, विलक्षण असा जो आनंद आहे हा तुला प्राप्त होईल. म्हणजे जे शिखराचं दर्शन आचार्यांनी आम्हाला करविलं होतं, तिथपर्यंत आम्हाला सुगम रीतीने खाली न पाडता तिथपर्यंत आम्हाला सहज रीतीने आचार्यांनी पोचविलेला आहे. कारण त्यांचा तो अनुभूत प्रांत आहे. आमच्यासाठी तो अननुभूत होता, पण आचार्यांसाठी तो प्रांत नवीन नव्हता. आणि म्हणून तिथपर्यंत आम्हाला सहज नेऊन सांगितलं की आता तू आता इथे परमशांतीच्या शिखरावर पोचला आहे आणि तू एक आत्मतत्वामध्ये रममाण हो. सद्भूत व्यवहाराच्या आश्रयाने म्हणजे एकाच वस्तूमधील स्वभावभूत 6 कारकांच्या आश्रयाने परांमधील निमित्त नैमित्तिक भावरूप 6 कारकांचा म्हणजेच असद्भूत व्यवहाराचा प्रतिषेध केलेला आहे. जसं एक वाक्य मी सांगते, असद्भूत व्यवहारण्याचं षटकारकाचं. शेतकरी नांगराने सर्वसामान्य लोकांसाठी जमिनीच्या साह्यानेच धान्य उगवितो आहे.
हे जे वाक्य आहे, शेतकरी नांगरानी सगळ्या लोकांसाठी संप्रदान, शेतापासून म्हणजे शेत जमिनीपासून अपादान, शेतीच्याच म्हणजे भूमीच्याच आधाराने अधिकरण आणि धान्य हे कर्म आणि उगवितो हा क्रियापद आणि शेतकरी हा कर्ता. हे सगळं भिन्न षटकारक आहे. हे झालं असद्भूत व्यवहार नयाचं वाक्य. आता यासाठी या सगळ्याचा निषेध आचार्यांनी केला, कारण आम्हाला आमच्या आत्मतत्वाकडे आचार्यांना वळवायचं होतं की जिथे दुसऱ्याला कुठलंही स्थान नाही. त्यानंतर सांगितलं की तू तुझ्यासाठीच, तुझ्या करवीच, तुझ्यामध्येच, तुझ्यापासूनच हे सगळं तू ज्ञान ग्रहण करतो आहे किंवा कोणतीही क्रिया करतो आहे. अभिन्न षटकारक एक द्रव्याश्रित प्रस्थापित केले आणि पुढे चालून याचाही निषेध करून आचार्य सांगत आहे की आता तू तुझ्या आत्म्यामध्ये तल्लीन हो, कोणताही विचार आता मनामध्ये ठेवू नको. म्हणून हे जे वाक्य आलं निमित्त नैमित्तिक भाव रूप, आणि या पहिल्या वाक्यामध्ये जे सांगितलं त्यामध्ये निमित्त नैमित्तिक भाव संबंध आहे, त्यालाच म्हणायचं असद्भूत नयानी सांगितलेले षटकारक. तदनंतर निश्चयाच्या आश्रयाने त्या एक वस्तुभूत कारक भेदाचाही म्हणजे सद्भूत व्यवहार नयाचाही निषेध करून निर्विकल्प एक चैतन्य रूप अनुभव करविला आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर वारंवार वारंवार आमचं जे पराकडे लक्ष जातं, पराला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जे जबाबदार ठरवितो, या परापासून आम्हाला निवृत्त होऊन स्वमध्ये अवलोकन करण्याची कला. हे का झालं, माझ्यामुळेच झालं आहे, माझ्यामध्येच झालेलं आहे, या क्रियेसाठी माझा मीच जबाबदार आहे, ही भूमिका पहिल्यांदा स्वीकारावी लागेल. आणि नंतर जेव्हा आम्ही इथूनही भेदविज्ञान करू आणि हे जे परासंबंधीचे रागद्वेषादी परिणाम आहे, हे कर्मोदयजन्य विकारही माझ्यापासून पृथक आहे आणि मी आता या सगळ्या भेदांना दूर सारून माझ्या आत्मतत्वामध्ये मी लवलीन होत, अशा तऱ्हेने उपाय जीवनामध्ये करायचा आहे. आणि यासाठी सतत सतत आम्हाला प्रयोग करावा लागणार आहे, कारण अंतरंगामध्ये हे भिन्न षटकारक आमचे इतके भिनलेले आहे की यांना काढणं बऱ्याच वेळेला आम्हाला कठीण जातं. पण कठीण आहे, पण प्रयत्न साध्य आहे. पण म्हणून प्रयत्न आम्हाला निश्चितपणे करायचे आहे. हा या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि यानंतर आता अमृतचंद्राचार्य कलश ठेवत आहे की या सर्व चैतन्य भावांनी कोणत्याही तऱ्हेचा जरी भेद त्या ठिकाणी केलेला असेल तरी तुला आता चैतन्य तत्वामध्ये कुठलाच भेद मान्य करायचा नाही, या अर्थाचा कलश या ठिकाणी अमृतचंद्राचार्य ठेवत आहे. भीत्वा सर्वमपि स्वलक्षण बलात् भेत्तुं हि अशक्तते चिन्मुद्रांकित निर्विभाग महिमा शुद्ध चिदेवास्म्यहम् भिद्यन्ते यदि कारकाणि यदि वा धर्मा गुणा वा यदि भिद्यन्तां न भिदास्ति काचन विभौ भावे विशुद्धे चिती. स्वलक्षणाच्या सामर्थ्याने जे जे भिन्न होण्या योग्य आहे ते ते सर्व अलग करून, म्हणजे ज्याला ज्याला मला माझ्या आत्मतत्वापासून दूर करता येईल ते सगळे सगळे भाव मला दूर करायचे आहे. कारण जे दूर होणार आहे ते मी नाही, आणि जे माझ्यापासून दूर होणार नाही तेवढाच मी आहे. म्हणून जेवढे भाव माझ्यापासून मला दूर करता येतात ते सगळे
सगळे भाव मला दूर करायचे आहे. जे मी आहे ते माझ्यापासून दूर कधीही होणार नाही. ही जेव्हा खात्री पटेल तेव्हा आपोआपच हे परभाव जीवनातून वजा केल्या जातील. म्हणून स्वलक्षणाच्या सामर्थ्याने जे जे भिन्न होण्यायोग्य आहे, मग ते गुणस्थान असो की संवहन असो, संस्थान असो की स्पर्शरस गंधवर्ण असो किंवा क्रोध मान माया लोभ आदी विकारी भाव असो, या सर्वांना मला माझ्यापासून वेगळं अनुभवायचं आहे. म्हणून सर्व भावांना अलग करून चैतन्य चिन्हाने चिन्हित, जे चैतन्य रूप आहे, ज्यानी ओळख होणार आहे, चिन्ह आहे जे माझं, की ज्याच्या माध्यमातून मी ओळखल्या जाणार आहे, असं जे आहे ते अभेद रूप महिमा संपन्न, मी स्वतः मधल्या अनुभूतीची आम्हाला महिमा यायला पाहिजे, की मी किती महिमावान आहे, मी ज्ञानवान आहे, हा स्वतःचा अपूर्व पुलकन जेव्हा आम्हाला जीवनात येईल, स्वतः विषयीचा स्वाभिमान जेव्हा आमच्या अंतर, रे मी तर भगवंत समान आहे, हा जेव्हा अहोभाव आमच्या जीवनात येईल, हा मी महिमावान आहे, हे जेव्हा आमच्या प्रतीतीत येईल ते खरं आहे. म्हणून असा अभेद रूप महिमा संपन्न शुद्ध चैतन्य मात्रच मी आहे, असा ज्ञानी अनुभव करतो. जर कर्ता कर्म करण संप्रदान अपारण या सहा कारकांचे किंवा अस्तित्व नास्तित्व नित्यत्व अनित्यत्व अनेकत्व एकत्व अनेकत्व आदी धर्मांचं आणि ज्ञान दर्शन वगैरे गुणांचे भेद असतील तर भले असोत. म्हणजे हे भेद असणार आहे. समजून घेण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला या भेदांच्या माध्यमातूनच आत्मतत्व समजून घ्यावं लागणार आहे. धर्म काय, गुण काय, अस्तित्व नास्तित्व या विरोधी धर्माच्या जोड्या आहे. हे धर्म वस्तूमध्ये एका समयात युगपद विद्यमान आहे. जरी विरोधी वाटत असले तरी त्यांचं अस्तित्व सहअस्तित्व आहे. नंतर ज्ञान दर्शन वगैरे गुण आहे किंवा षटकारकांचा हा भेद रूप व्यवहार एका समयातील पण भेदरूप व्यवहार जोपर्यंत आहे ते असो, समजून घेण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला ते मान्य आहे. पण शुद्ध म्हणजेच विभाव रहित विभू म्हणजे सर्व पर्यायांमध्ये व्यापक अशा चैतन्य भावामध्ये तर कोणताच भेद नाही. पण जेव्हा अनुभूती आहे, अनुभूतीमध्ये मात्र हा मी माझा आत्मा अनुभवतो आहे, मी माझ्या ज्ञानाची अनुभूती घेतो आहे, हाही भेद नाही. जसं काल म्हटलं, शब्द वापरले जातील पण आम्हाला शब्दांमध्ये अडकायचं नाही. शब्दाच्या अतीत निशब्द असं आम्हाला वेदन करायचं आहे. हे आहे स्वसंवेदन, हा आहे चैतन्याचं अनुभवन. अशा प्रकारे आत्म्याचे ग्रहण केले जाते. शुद्ध चिन्मात्र भावापासून भिन्न स्वलक्षणाने भेद करण्यायोग्य सर्व परभावांना तर पृथक केले. कारक भेद, धर्मभेद, गुणभेद जर कथनचित आहे तर असू देत, परंतु शुद्ध चैतन्य मात्रात काहीही भेद नाही. शुद्ध नयाने आत्म्याला असे अभेद रूप ग्रहण करावे. जाणण्याच्याही भूमिकेत अतीत होऊन निर्विकल्प अनुभव घ्यावा. अशा तऱ्हेने हा कलश आपण पाहला. यावर आणखी चर्चा आपण उद्याला करू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.